फक्त बसवून मारून टाकली का फाशी दिली फाशी त्यावर दिली का फाशी हा काय करताय ते शिष्टमंडळ कुठे यांचा काय करताय एखाद्या मागोमाग एक एक फक्त स्त्रियांच्या हातात त्याला द्या बस मागोमाग एक केस होते ना काय करतात मग काय करतात सरकार काय करते हे बोलतात आता ही संविधानाच्या नियमानुसार सगळं चालणार मग जर उरणला त्या बोरीला मारून टाकली काय केलं दिली का फाशी दिली फाशी हा शील पाट्याला त्या बोरीला त्या ताईला म्हात्रेला मारून टाकली दिली का त्यांना फाशी दिली फाशी पाहिजे त्याला जनता अत्याचार किती होणार इथे थांबला पाहिजे आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत इथून कोण हलणार नाही कोणच हलणार नाही विचार करेल की हे करायचं की नाही करायचं त्याला भर चौकामध्ये फाशी ही झालीच पाहिजे त्याशिवाय बदलापूरकर साईडला होणार नाही त्याला फाशी द्या चौकात बदलापूरकर सगळ्या साईडला होतील त्याला आज फाशी द्या त्याला आम्ही चप्पलाने मारतो तरी चालेल पण त्याला फाशी झालीच पाहिजे भर चौकात नाही दिली तरी चालेल पण त्याला फाशी झालीच पाहिजे त्याशिवाय इथून लोक हलणार नाही लोक एवढी उरणसारखी नाही पनवेल सारखी नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याच ईशातली लोक अशी नाहीत ना तशी बदलापूरची लोक आहेत एवढा बेकार आंदोलन तुम्ही जरी बघितलं आपण जर पाहिलं तर मंत्री गिरीश महाजन हे इथे आलेले आहेत जवळपास अर्धा तास झालं ते आंदोलकांची चर्चा करतायत पण आंदोलक जे आहे ते कोणते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे आणि आंदोलकांची संख्या जी आहे ती आता कैक पटीने वाढलेली आहे सुरुवातीला सकाळी आपण जर पाहिलं तर ट्रॅकवरती काही 100-200 माणसं होती पण आता संपूर्ण ट्रॅक आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे इथे ज्या आहेत त्या नागरिकांची संख्या जी वाढलेली आहे वारंवार पोलीस आयुक्त असतील त्यानंतर मंत्री गिरीश महाजन असतील लोकांना विनंती करतात की तुम्ही रेल्वे ट्रॅक सोडा आणि सर्व गोष्टी करा पण आंदोलन बाहेर चालू ठेवा पण रेल्वे ट्रॅक मुक्त करा पण असं असून देखील लोक जिथे ऐकण्यात येत नाही आहे आपण जर पाहिलं असेल तर दोन्ही प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे ते वाढवला गेलेला आहे आणि जे गिरीश महाजन आहेत ते देखील आव्हान करतात आता आमदार किसन कथोरे जे आहेत ते आव्हान करतात नागरिकांना की त्या ठिकाणी तुम्ही रेल्वे ट्रॅक खाली करून गाड्या ज्या आहेत त्या सुरू होत्या पण नागरिक कोणत्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आणि त्यांनी शेवटी जर आपण पाहिलं तर कोणी हटायला तयार नाही आहेत पोलीस जे आहेत ते आता इथं कशा रीतीने भूमिका घेतात ते देखील पाहावं लागेल पण जी दृश्य आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये पाऊस पडतोय पण आंदोलक जे आहेत ते अजूनही रस्त्यावरती उभं राहून आंदोलन करत आहेत आणि पोलीस जे आहेत ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की रेल्वे ट्रॅक रिकामा करा पण कोणी ऐकायला तयार नाही आहे लोक जे प्लॅटफॉर्मचे जे आहेत ते आता आणखीन खाली करत आहेत हळूहळू पोलीस जे आहेत ते इथून त्यांचा ज्या पद्धतीने आंदोलक जे आहेत ते आंदोलन जे आहे ते तीव्र करतात किंवा त्यांच्या भावना ज्या आहेत त्या आणि आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत बदलापूर रेल्वे स्थानकावरची प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रणाली लोकांचा संताप आणि आग्रह जो आहे ना फाशीच द्या त्याच्याशिवाय आम्ही हटणार नाही हा काही केल्या कमी व्हायला तयार नाही आहे तर लोक इतके आग्रही आहेत तर प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने समजूत काढतंय काय सांगशील तब्बल गेले 3-4 तास आपण पाहतोय की प्रशासनाच्या वतीनं आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु आंदोलकांवर फारसा परिणाम होताना दिसत नाहीये मी थोडी लांब उभी आहे तिथून मी दृश्य दाखवू शकते की अजूनही आंदोलक जे आहेत ते ट्रॅकवर आहेत खरं तर पाऊस पडतोय आणि त्यामुळे कुठेतरी आंदोलकांची संख्या जी आहे ती कमी होईल असं वाटत होतं परंतु त्यामध्ये फारसा फरक झालेला आपल्याला बघायला मिळत नाहीये सगळ्या ट्रॅकवर अजूनही लोक आहेत
वरती जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या कन्स्ट्रक्शनाच्या ठिकाणी सुद्धा काही लोक उभे असलेले आपल्याला बघायला मिळतं. एकूण जर आपण बघितलं तर ज्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे, सातत्यानं फाशी दिली जावी ही मागणी केली जाते आहे. सकाळपासून आपण पाहतोय की आंदोलकांनी हा संपूर्ण रस्ता अडवून धरलेला आहे. परंतु वेगवेगळ्या मार्गांनी प्रशासन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असलं तरीही त्याचा फारसा परिणाम इथे झालेला बघायला मिळत नाही. बदलापूरमधली सगळी दुकानं जी आहेत ती बंद आहेत आणि त्यामुळे याला आज एक आंदोलनाचं मोठ्या प्रणाली, तुझ्या आजूबाजूला बऱ्याच महिला आहेत इथे उपस्थित, ज्या बदलापूरकर आहेत आणि ज्यांचं स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे. या सगळ्या महिलांचं काय म्हणणं आहे? त्यांना काय वाटतंय की असं आहे ना की कायद्याच्या चौकटीत आपल्याला सगळ्यांनाच काम करावं लागतं आणि त्या पद्धतीने आत्ताच्या आत्ता फाशी तर होऊच शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. या महिलांचं काय म्हणणं आहे? आपण काही महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. ताई, तुम्ही मला सांगा, तुम्हाला सुद्धा लहान मुली आहेत, काय सांगाल जो काही प्रकार बदलापुरात घडलाय आणि आज इथं आंदोलन केलं जात आहे, काय मागणी? आमची एकच मागणी आहे की त्यांना फाशी द्यावा, कारण मुलीला एवढा त्रास केला त्यांनी, त्याच्यामुळे त्यांना फाशी मिळायला गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांना फाशी देण्याची त्याची एक मुलगी पण वारली गेली आहे, आता ऑफ झाली ती, आणि मग त्या मुलीला दुसऱ्या मुलीला नाही मिळावा. आणि दुसरी मुली पण सिरियस आहे असं कळलेलं आहे. इतक्या लहान मुलींवर इतका अमानुष पद्धतीनं जो अत्याचार केला जातो, आज बदलापूरकर सगळे एकत्रित आलेले आहेत, परंतु प्रशासनाची सुद्धा कायद्याची काही अडचण आहे, ती समजून घेणार का तुम्ही? आम्ही काय बोलतो, कायदा तुम्हाला माहिती आहे आम्हाला, पण कायदा कशासाठी? जिथं वापरायचे तिथं वापरत नाही तुम्ही कायदा. आणि आज तुम्ही निर्णय घ्यायला एवढा वेळ लावता, द्या ना फाशी, आमच्या ताब्यात द्या, बाकी काहीच नाही आमचं म्हणणं. आज त्यांनी केलं, उद्या दुसरा करणारच, एवढं नक्की आहे. हा कायदा नाहीये, उद्या परत हेच होणार आहे. ह्याच्यात चालले आज महिला किती झाले बदलापूरमध्ये, कलकत्त्याला पण त्या पोरीला हे झालेले किती आता घटना ऐकतोय. आता लहान पोरगी पण तुम्ही सोडत नाही म्हटल्यावर काय बोला. 4 वर्षाची मुलगी मंदिरात पण अशा घटना घडतात, देवा धर्माच्या स्थळावर. शाळेमध्ये पण संरक्षण नाही, याचा अर्थ काय? मुलींनी शिक्षण पण घेऊ नये का? आम्ही शिकायचं की नाही, कारण की आता शाळा पण हे झाले आणि शाळेने पण काही ऍक्शन नाही घेतली. या गोष्टीला अर्धा पाऊण तास झाला असेल, मग शिक्षक काही झोपले होते का? त्या मुली वॉशरूमला गेल्या तर त्यांनी पण काहीतरी दखल घ्यायला हवी होती ना. अगदी व्यवस्थित प्रश्न तिने विचारलेले आहे की साधारण हे सगळ्या गोष्टी घडत असताना अर्धा पाऊण, अगदी अवघ्या 3 आणि 4 वर्षाच्या या मुली आहेत, जेव्हा मुली एवढ्या वेळ वर्गामध्ये परतत नाहीत किंवा सगळ्यात महत्वाचं त्यांच्याबरोबर एखादी तरी महिला अटेंडंट देणं अपेक्षित होतं, जर ती दिली जात नव्हती तर हे खूपच अक्षम्य असा हा गुन्हा आहे. आणि त्यामुळे ती मुलगी प्रश्न विचारते की मुलींनी शिकायचं की नाही. काय सातत्यानं पोलीस इथं जमतायत. सगळ्यांना विचार माझी तुला विनंती आहे ती म्हणजे राज्य सरकारमधले एक जबाबदार मंत्री वारंवार सांगतायत की कायद्यानं आपण कठोरात कठोर कारवाई करू, फाशी दिली पाहिजे, तर त्यालाही माझं समर्थन आहे. कठोर करून टाकायला तिथे जे सारखं रिपीट तेच सांगतात आहे, त्यापेक्षा एकच काहीतरी सांगा. न्याय मागायला तिथे पावसामध्ये भिजते आणि बोलतीये, त्यांना काहीतरी न्याय एकदाच देणार. तुम्ही रिपीट ते वाक्य का फिरवताय? एकच काहीतरी न्याय सांगा ना, ते सांगायला पाहिजे ना काहीतरी. न्याय द्या ना काहीतरी एकदाच. पावसात भिजून ते उद्रेक होताना दिसतोय सातत्यानं. विशेषतः या सगळ्या महिला आहेत, एरवी या कुठल्याही पद्धतीच्या प्रतिक्रिया देताना मागे सरसावतात, कधी पुढे येत नाही. परंतु आज जर आपण बघितलं तर या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सातत्यानं मागणी करतायत की जर तुम्ही अपराधाला शिक्षा देऊ शकत नसाल तर त्याला आमच्या ताब्यात द्या. मुली आहेत, तरुण, ज्या आज इथं आवाज त्यांचा आपल्यासमोर व्यक्त करतायत की आम्ही शिकायचं कसं, घराच्या बाहेर पडणं सुद्धा कठीण झालेलं आहे. मला सांगा, आता बदलापुरामध्ये एका शाळेमध्ये अशी घटना घडते, तुला आता तुझ्या अभ्यासाच्या ठिकाणी शाळेत जाताना भीती वाटली? मी पण आदर्शच कॉलेजला आहे, मला पण भीती वाटते बाहेर पडताना. घरातून थोडंसं समजत नाही का, शिक्षक पण काय ऍक्शन घेत नाही. माणसांनी करायचं काय, घराच्या बाहेरच पडायचं नाही का? मुलींनी मग घरात ठेवण्यासाठी शिकायला कशाला पाहिजे? माझ्या मुली शिकायचं पण नाही का? शिकण्याच्या ठिकाणी पण माणसं अशी करायला लागली तर मुलींनी बाहेरच पडायचं नाही का घराच्या? समजायला पाहिजे ना, आजूबाजूच्या माणसांना कोणच ऍक्शन घेत नाहीये. मोठी माणसं काय फक्त त्याच्यासाठीच आहेत का, फक्त पदावर जाऊन बसायचं म्हणून? आजूबाजूच्या माणसांना पण सहकार्य करा ना थोडंसं. पोलीस प्रशासन पण तेच करते, फक्त प्रयत्न करू एवढंच बोलतंय. कोण फाशीचा बोलतच नाही, आम्ही फाशी देऊ म्हणून. तो बोलतो, सर बोलतोय की प्रयत्न करून काय होणार आहे? तो रिटर्न बाहेर आलो ती तेच करणार आहे. आम्ही
जे कायदे आहेत ते महिलांचं संरक्षण करण्यामध्ये कमी पडतात असं वाटतं? हो, खूप कमी पडतात. आम्हाला पोलीस हे संरक्षण नाही पाहिजे. कारण जेव्हा ती केस दाखल करायला गेले तेव्हा पण 12 तास लावले पोलिसांनी. पोरीचं काय झालं माणसं बिलकुल लगेच ऍक्शन घेतलं बोलतात. आता आम्ही लगेच ऍक्शन घेतलं बोलतात. ताब्यात घेण्यात आलेला आहे, परंतु आता त्याच्यावर इथून पुढे जी कारवाई होईल ती समाधानकारक नाहीये असं तुम्हाला? हो, नाही, अजिबात नाहीये. नाही. तुम्ही रिझल्टच हवाय आम्हाला, बाकी काही नको. चौकशी केली ना 8 दिवस झाली ह्या गोष्टीला, मग तुम्ही त्याच्यावर आतापर्यंत का नाही कारवाई केली? का नाही निर्णय घेतला बरं तुम्ही? आता तुमची मुलं लहान असतील, भीती वाटते? भीती वाटते, मग वाटणारच ना मॅम. कारण आम्हाला पण भीती वाटणारच ना. आमची मुलं तर लहानपणीपासून तिथे शिकले, आता कॉलेजला आहेत, पण आम्हाला आता कॉलेजला पाठवताना पण भीती वाटणार ना का बाबा आपल्या मुलं उद्या काय झालं तर कोण जबाबदार आहे? एक नाही तर दोन मुलींच्या बाबतीत हे घडलेलं आहे आणि शाळा प्रशासनापैकी कुणालाच याबद्दल काहीच माहिती नाही म्हणतात. नाही माहिती ते डायरेक्ट म्हणतात नाही आम्हाला काही कल्पनाच नाही, आम्हाला काही माहितीच नाही. सीएम येणार होते 15 तारखेला हे नगरपालिकेचं उद्घाटन करायला, त्यामुळे ही केस दाखवून ठेवली त्यांनी. 13 तारखेला झालेली गोष्ट आहे, 16 तारखेला ओपन केली त्या माणसांनी. 16 तारखेला ओपन केली. सीएम येणार तर म्हणून दाबून ठेवलं. प्रशासनाचं भाग आहे ना हा. प्रशासनाने, राजकीय माणसांनी आणि शाळेच्या लोकांनी, ट्रस्टीने ही दाबून ठेवलेली गोष्ट आहे. जनतेसाठी कायदा आहे ना. जनता जर सुखी नसेल तर काय करायचं आणि आम्ही मुलींनी तर काय करायचं? मी पुन्हा एकदा आपल्याला इथे दृश्य दाखवू शकते की आंदोलक जे आहेत ते अजूनही शांत व्हायला तयार नाही आहेत. त्यांची सातत्याने एकच मागणी आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अपराधाला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. सातत्यानं जेवढ्या रेप केसेस होतात या केसेसमध्ये आपण पाहतो की आरोपीला ताब्यात घेतलं जातं आणि नागरिकांना असं वाटतं की आता हे प्रकरण जे आहे ते थंड बसत्यात गेलेलं आहे, आरोपीला कठोर शिक्षा होणार नाही आणि याच भीतीपोटी आज हे आंदोलक रस्त्यावर आलेले आहेत. त्यांनी ट्रॅक जो आहे तो अडवून धरलेला आहे सकाळपासून. काही पुरुषांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेऊया. मित्रा, तू सांग, तुला काय म्हणायचं? पहिली गोष्ट म्हणजे ते आदर्श विद्यामंत्रीचे सगळे जे शाळेचे प्रशासनचे माणसं आहेत त्यांना पहिली गोष्ट म्हणजे निलंबित केलं पाहिजे. निलंबित करून त्यांना काही उपयोग नाही. जी माणसं झोपली होती तुम्ही सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलेत म्हणजे काय तुम्ही तुम्ही शाळेच्या नावासाठी तुम्ही जपता का? म्हणजे मुलींचं काहीच नाही ह्याच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेन बंदी करून त्रास होतोय ते केल्याशिवाय प्रशासनाला राग येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे हे प्रशासन पूर्ण दाबलेलं गेलेलं आहे. हे आज बदलापूरकर उठले एकत्र आलेत म्हणून आज सगळं झालेलं आहे. नाही, आणि बदलापूरकरांचं खरंच कौतुक, कारण मी जेव्हा येत होते मी एक रस्ता बघितला, रस्त्यावर एकही दुकान उघडं नाहीये. सगळी लोक आपले काम धाम सोडून आज इथं आले, त्यांनी एकजूट दाखवलेली आहे. काका, तुम्ही मला सांगा जरा की ज्या पद्धतीनं हे वातावरण आज इथं दिसतंय, बदलापूरकरांनी जी एकजूट दाखवलेली आहे त्याच्या पुढे प्रशासन नमेल असं तुम्हाला वाटतं का? प्रशासनाला नमलच पाहिजे. मी म्हणतो बदलापूरचं आंदोलन आजचं हे देशात मिसाल बनली पाहिजे, कारण ही जी घटना आहे ही देशात दररोज कुठे ना कुठेतरी होते आणि हे आपली अख्खी सिस्टीम करप्ट आहे. पोलीस करप्ट आहे, शाळा प्रशासन करप्ट आहे, सगळे करप्ट आहेत. सगळे टोटल राजकारणी, तो कुठल्याही पक्षाचा असू दे, शब्द तोंडात नाही येतात पण मी इथे बोलू नाही शकत आहे. माझ्या शिला मी बोलू नाही शकत आहे. सगळ्याला उलटं टांगून मारलं पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. बदलापूरकरांचा असंतोष जो आहे ना, मी म्हणतो काही होऊ दे, 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 10 दिवस आंदोलन चालूच राहिलं पाहिजे आणि काय नाही झालं पाहिजे. कारण हे जितकं चिघळेल तेवढा लोकांसाठी फायद्याचं आहे. आणि कायदा बदला, तुम्ही कायद्याची गोष्ट करता ना, कायदा बदला, ऑन दी स्पॉट रिझल्ट झाला पाहिजे. आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालू. आता मला कळलं की महाजनकडून कोणतं केसर करायचं आहे. कशाला झक मारायला येते तिकडे? काय करताय? नीच लोक आहेत ही सगळी. आणि मी बदलापूरकरांना या माध्यमातून तुमच्या 18 लोकमत मध्ये एक हे करू इच्छितो, आंदोलन चालूच ठेवा. मी मुद्दा म्हणून मी आज बाहेर होतो, मी बाहेर रोड आलो पुण्यावरून आणि मला कळलं असं झालं. मी न्यूज बघत होतो, मी 3 वाजता घरी पोहोचले. मी आता इथे आलो स्टेशनवर, म्हणलं आंदोलन आहे, आपलं सहभाग पाहिजे. कारण माझी मुलगी त्याच शाळेत शिकत होती, आता ती मोठी झाली. बहुतेक या ठिकाणी या शाळेत आणि दुसरी गोष्ट पोलिसांनी जी हलगर्जी केली याच्यात,
शाळा प्रशासनाकडे नंतर गेले, सिटिंग केलं आतमध्ये, 4 दिवस बातमी दाबून ठेवली. अख्खं पोलीस स्टेशन सस्पेंड नाही, बरखास्त करायला पाहिजे. सस्पेंड काय करतात? 4 दिवस करतील, 10 दिवस करतील, तिची बदली करतील. सगळ्या पोलीस स्टेशन, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातल्या जावा, भारतातल्या जावा, तुम्ही कंप्लेंट द्यायला गेले ना, तुम्ही गुन्हेगार अशी ट्रीटमेंट करतात हे लोक की तुम्ही तक्रार करायला ना, तुम्ही काय गेला होता, तुम्ही असं काय केलं, तसं काय केलं. पालकांना सुद्धा खूप वेळ थांबवलं गेलं होतं असं कळत आहे. हा सुद्धा एक राग आहे तुम्हाला सगळ्यांच्या मनात. मी काय म्हणते, तुम्ही बोलता ना पोलिसांना सांगायला पाहिजे होता, पोलिसात कंप्लेंट द्यायला पाहिजे होती, पण त्यापेक्षा जर पालकांनी काय केलं असतं तर तुम्ही तो गुन्हा दाखल केला असतात. आणि जर ज्याने समोरच्याने गुन्हा केलाय तो तुम्हाला गुन्हा दिसत नाही, त्याला तुम्ही कायद्याने हे करणार. दादा तुम्ही सांगा की का बदलापूरकर आज एवढे चिडलेले आहेत की आज संबंध दिवसभर त्यांनी ट्रॅक अडवून धरलेला आहे. झालेलं कृत्य अगदी म्हणजे त्याची आपण तुलना कशावर करू शकत नाही. अगदी म्हणजे खालच्या पातळीचं म्हणजे नीच तूट. आणि अशा ठिकाणी फक्त मला एकच आठवण होते आणि ती आठवण करून द्यायची ती फक्त शिवरायांची. माझी विनंती आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना का तुम्ही आम्हाला शिवरायांची आठवण करून द्या, कारण शिवरायांचा विसर पडलेला आहे म्हणून हे प्रत्येक कृत्य होत आहे. नक्की नक्की आपण बाकीच्यांशी सुद्धा संवाद साधूया. तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचं. मला हे म्हणायचं आहे की ही पहिली घटना आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये या अगोदर पण अशा घटना घडलेल्या आहेत. मग सरकारने याच्यावर का नाही कडक कायदा केला. आज 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 इथे जे मंत्री येतात हे आज फक्त आजच्यासाठी येणार का, हे नेहमी होत राहणार. 8 दिवस झाले त्या मुलीवर जो का अत्याचार झाला अजूनपर्यंत पोलिसांनी प्रशासनाने काय याच्यावर कारवाई केली नाही. आज सामान्य माणूस जेव्हा पोलिसांना जातो तो घाबरतो की मी पोलीस होताना मी तर आरोपी नाही ना, तो या मनस्थितीमध्ये असतो आणि पोलिसांची कुठल्याही पद्धतीची त्याची तक्रार दाखल करत नाही. सगळ्यात महत्वाचं एरवी सगळ्या महिला ज्या आहेत त्या गप्प असतात, पण आज मात्र सगळ्या महिला विशेषतः बदलापुरातल्या सगळ्या महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि त्यांनी ट्रॅक अडवून धरलेला आहे. काय तुमचं म्हणणं आहे. ऍक्च्युली ती जी मुलगी होती, ती जी लहान मुलगी होती, ती लहान मुलगी फक्त 4 वर्षाची मुलगी आहे. तिला धड बोलता येत नाही, तिला समजत नाही, काहीच समजत नाही. अशा मुलीबरोबर जर अन्याय होतो तर आम्ही गप्प बसणार नाही. जर एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते ना तर त्याला फाशी पण झालीच पाहिजे, फाशी पण झालीच पाहिजे. एका रात्री आम्हाला नोटबंदी केली, अगदी तिथे लाईनी लावल्या, आम्ही बँकेमध्ये जाऊन लाईनी लावल्या, तिथे वयस्कर लोक होते ते खाली अडकले गेले, त्यांना लागलं, पण नोटबंदी ही त्या लोकांनी केली ना तशी फाशी पण आता झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कायद्यामध्ये बदल झालाच पाहिजे. सगळ्या तरुण मुली आहेत, तरुण मुलींचे पालक आहेत, आया आहेत, त्या सगळ्या आयांना सुद्धा चिंता लागून राहिलेली असते. घराच्या बाहेर मुलगी जेव्हा जाते तेव्हापासून घरी येईपर्यंत भीती वाटत राहते. भीती वाटत राहते, कारण आम्हाला काळजी वाटते आमच्या मुलीसोबत तर काय असं होणार नाही ना, यामुळे आम्हाला धास्ती वाटते आणि आम्ही कॉन्टॅक्टमध्ये सतत राहावं लागतं आम्हाला, काय आमच्या मुली बाहेर असतात म्हणून. आपण पाहतोय की या भागामध्ये पूर्ण जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या नागरिकांनी भरलेल्या आहे. बदलापूरमधली ही सगळी लोक आहेत आणि त्यांच्याशी आपण काही जणांशी अजून संवाद साधूया, कारण बदलापूरकरांची ही एकजूट जी आहे ती आज बरंच काही बोलून जाते. आपल्याला बोलण्यापेक्षा ती एकजूट बरंच काही सांगणारी आहे. तुम्ही सांगा, मला काय म्हणायचं तुम्हाला. ही जी सिच्युएशन निर्माण झाली आहे, तुम्हाला सांगतो 13 तारखेला झालं हे प्रकरण, 15 तारखेला मुख्यमंत्री येऊन गेले, 16-17 तारखेला आंदोलन झालं, त्यानंतर ही सगळी म्हणजे मुख्यमंत्री येऊन झाल्यानंतर का तुम्ही झोपले होते का. हे प्रकरण दाबण्यात आलं. त्या मुलीची मेडिकल करायला रात्री 2 वाजले. म्हणजे जी व्यक्ती दुपारी 12 वाजता पालक जातात, रात्री 2 वाजता मेडिकल होते. और चार्जशीट भी जाए और फास्ट ट्रैक कोर्ट में इसको हम चलाने की कोशिश करेंगे ताकि जो पीड़िता है उनको एक प्रकार से उसमें न्याय मिल पाए, इस प्रकार का हमारा प्रयास होगा. अशा पद्धतीनं या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहे. हा संपूर्ण प्लॅटफॉर्म जो आहे हा याच्या बाजूचा आणि तिसरा प्लॅटफॉर्म जे आहे, ज्या 4 प्लॅटफॉर्म आहे 4 प्लॅटफॉर्म पूर्णपणे नागरिकांनी भरून गेलेले आपल्याला बघायला मिळत आहे. मधल्या भागामध्ये जे आंदोलक आहेत ते अजूनही आपल्याला उभे असलेले दिसत आहेत आणि त्यांच्या वतीनं सातत्यानं नारे दिले जात आहेत, घोषणा दिल्या जात आहेत आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की अपराध्याला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. एक वरिष्ठ आजी आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सांगा तुमचं काय म्हणणं आहे. माझं मत असं आहे की त्याला तिथं आपल्या समोरात धरून जाळायला पाहिजे उभ्याने.
बाकी दुसरं काय नाही म्हणायचं. भडव्याला एवढं अक्कल नाही का एवढं लहान मुलीचं हे काय करायला पाहिजे? कळायला पाहिजे ना. शाळा प्रशासनाचा सुद्धा याच्यामध्ये दोष आहे, कारण शाळा प्रशासनानं सीसीटीव्ही ठेवले नाही. याला शाळा जबाबदार आहे. आमच्याकडनं फीस घेताना तुम्ही लोक फीस घेताना तेव्हा म्हणता का नाही म्हणून? जर आम्ही फीस भरली नाही तर आमचे रिझल्ट थांबवतात, रिझल्ट येत नाही आम्हाला. मग हे शाळा जबाबदार आहे. सीसीटीव्ही तुम्ही का नाही लावले? आणि त्यांच्याकडे सीसीटीव्ही असतील तरी त्या लोकांनी लपून ठेवलेत. बरं, एका मुलीवर अन्याय झाला नाही तर 2 मुलींवर अन्याय झालाय. म्हणतात तो वेडा आहे. तो वेडा कसा काय असू शकतो? जो वेडा आहे तर आमच्या हातात द्या त्याला. आम्ही आहे तर त्याला तुम्ही कामावर का ठेवलं? तू सांग, काय म्हणणं आहे तुझं? फाशी द्या, त्यांना फाशी द्यायला लागेल, दुसरं काय नाही. या संपूर्ण गैरप्रकारासाठी शाळा प्रशासन जबाबदार आहे. सीसीटीव्ही शाळेने दिले नाही. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे, त्याला फाशी झालीच पाहिजे. तुम्ही कुठे राहता? बदलापूरमध्येच आणि तुम्हाला किती मुलं आहे? एक मुलगा आहे मला, मुलगी नाही. परंतु आज त्या आईच्या ज्या काही वेदना असतील त्या वेदनांमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. मग सहभागी असणारच. आमची मुलगी असती तर काय झालं असतं? आमची पण मुलगीच ना ती एक नात्यानी. बरोबर, आपण पाहतोय की बदलापूरकर या नात्यानं ती आमचीच लेख होती असं म्हणणं आहे. ताई, तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं? आज एका चिमुरडीवर एवढा अत्याचार झाला. स्त्री जात ही सुरक्षित नाही.